देश में आज 26 नवंबर को संविधान दिवस यानी कॉन्स्टिट्यूशन डे मनाया जा रहा है। देश में हर साल 26 नवंबर के दिन यह दिवस मनाया जाता है। आज हर जगह 75वां संविधान दिवस मनाया जा रहा है। इस अवसर पर समता परिषद की ओर से संभाजी नगर में बाइक रैली का आयोजन किया गया। इस रैली के माध्यम से नागरिकों को संविधान के प्रति जागरूक रहने का संदेश दिया गया। भारत के लिए आज का दिन काफी खास है। आज ही के दिन हमारे देश ने संविधान को अपनाया था। बाबा साहेब भीमराव अंबेडकर के नेतृत्व में हमारा संविधान बना, जिसके बाद इस आज तक सर्वोपरि माना जाता है। इस बात को आज 75 साल हो गए हैं। देश आज संविधान दिवस मना रहा है। इस अवसर पर समता परिषद की ओर से छत्रपति संभाजी नगर में बाइक रैली का आयोजन किया गया। इस रैली के माध्यम से नागरिकों को संविधान के प्रति जागरूक रहने का संदेश दिया गया। कमांडर विलास शिरसाट ने कहा है कि इस रैली का उद्देश्य संविधान का सम्मान कर समाज में एकता की भावना लाना और मित्रता का संदेश देना है। काय सांगाल संविधान दिनाचं कसं आपण नियोजन केलं? आजचा दिवस 75वा संविधान दिवस आहे आणि आजच्या दिवशी भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले आणि संविधान लागू होऊन एवढे दिवस झाले तरी मला तर वाटत नाही भारतामध्ये की खरोखर संविधानाचं पूर्णपणे पालन केले जाते। आणि हे पालन न करण्याचं कारण हे राजकीय जे धोरण आहे, या धोरणाला जे थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे असं मला तरी वाटते। आजचा जो संविधान गौरव रॅली आहे, ही रॅलीच्या माध्यमातून आम्ही जनतेला व आंबेडकरी समाजाला सांगू इच्छितो की आपल्याला थोडंसं आता जागृत होण्याची गरज आहे आणि प्रत्येक वेळेस काही ना काही क्युरी काढून संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे। तरी पूर्ण समाजाने आणि इतरही सर्व लोकांनी संविधानाचा आदर करून संविधानाबद्दल प्रेम भावना आणि करुणाची मैत्रीचा संदेश देऊन समाजामध्ये एकत्रित भावना आली पाहिजे। आजचा दिवस हा सर्व भारतासाठी फार मोठा गौरव आणि आनंदाचा दिवस आहे, जेणेकरून ह्या संविधानाच्या माध्यमातून पिछड़ा प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि अधिकार दिले आहे। ह्या हक्काच्या याच्यातून ह्या हक्कामध्ये आपल्याला काय दिले आहे हे प्रत्येक व्यक्ती जाणू इच्छितो आणि ते आपण अंमलात आणलं पाहिजे। हेच मला आजच्या 75वा वर्धापन दिवसच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। मी सुभेदार विलास शिरसाट, 2 महारेजिमेंट, समता सैनिक दलाचा कंपनी कमांडर, औरंगाबाद। पत्नी आहे आणि आज बाबासाहेबांनी आम्हाला याच दिवशी हक्क दिलेला होता। कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी घटना लिहिली त्या दिवशी महिलांना पूर्ण हक्क दिले आणि मी महिलांना एकच सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे आपल्याला बाहेर पडण्याची परवानगी मिळाली, वोटिंग करण्याची परमिशन मिळाली, बाबासाहेबांमुळे शिक्षणाचा मान मिळाला आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच मी आज छातीला मेडल लावून माझ्या पतीचे आज तुमच्या समोर गर्वाने बोलते। पण मी समाजाला आणि महिला वर्गाला आवर्जून सांगणार आहे की बाबासाहेबांमुळे तुम्ही आज मोठ्या पदावर गेल्या, बाबासाहेबांमुळे तुम्ही फार मोठा डॉक्टर, वकील, जज झाल्या, पण त्या घटनेचं पालन करत नाही आणि समाजाचं रक्षण करणारी जी घटना आहे त्या घटनाला वारंवार गालबोट लावतात। तर मी माझ्या महिला वर्गांना आवर्जून आणि हात जोडून सांगणार आहे की अशा वेळेला सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, एवढीच मी कळकळीची विनंती करते। जय कमल भगवान खरात। मीडिया 9 न्यूज के लिए छत्रपति संभाजी नगर से संवाददाता संतोष पवार की रिपोर्ट।